कसला विचार करतेस नमिता? नाही, काही नाही असंच. तू एवढी उदास कायस नमिता? माझीच माणसं मला जर समजून घेणार नसतील तर काय उपयोग आहे? नमिता, कदाचित तुझ्या माणसांनाही हा प्रश्न पडू शकतो ना, की नमिता आपला हट्ट का सोडत नाहीये, का समजून घेत नाही आपल्याला. हो, शुभूलाही तसंच वाटतंय. शुभंकरलाच कशाला नमिता, मलाही तसंच वाटतं. आपला वंश वाढणार म्हटल्यानंतर मीही हुरळले होते, स्वप्न पाहायला लागले होते. आणि आता तू बाळच नको म्हणतेस. पण मी हा निर्णय का घेतला हे माहिती आहे ना तुम्हाला? मला माहिती आहे ग, पण जगात फक्त एक किटीच आहे का? म्हणजे? हे बघ नमिता, अगदी साधी गोष्ट आहे. समजा तुला एखाद्या वस्तूची गरज आहे आणि तू बाजारातून ती वस्तू विकत आणलीस आणि घरी आल्यावर तुला कळलं की त्या दुकानदाराने तुला फसवलंय, नकली वस्तू तुझ्या गळ्यात मारली आहे. तसंच झालंय ना मग? अगं मग ती नकली वस्तू फेकून दे, हवं तर त्या दुकानदाराला शिव्या दे, पण म्हणून तुझी गरज आहे तिथेच आहे ना, ती तर भागली नाही अजून. तुझ्या लक्षात येतंय ना नमिता मी काय म्हणते ते? नमिता, एक वेळ एका वस्तूची जागा दुसरी वस्तू घेऊ शकेल, पण तुमची जी बाळाची गरज आहे तिची जागा दुसरी वस्तू नाही घेऊ शकणार. नमिता, सगळं या घरात शुभंकरला आजपर्यंत कधीच कसलीच उणीव भासलेली नाहीये. त्याला बाबा म्हणून हाक मारणार कोणी नाहीये या घरात. अजूनही विचार कर नमिता, किटीच्या बाबतीत आपण चुकलो, पण म्हणून बाळच नको म्हणणं म्हणजे? मग कळतंय मला तुम्ही काय म्हणताय ते, आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की तुम्ही अशा दौऱ्यावर वगैरे नका हो जाऊ. मला समजून घेणारं या घरात कोणीतरी हवं ना. आणि मी कुठे गेले तरी कॉन्टॅक्ट मध्ये असेनच ना? नाही जायचंय हा तुम्ही, प्लीज. आशू, आशू, आर यू ऑल राइट? रोहन, एका आठवड्यात 10 लाख रुपये कठीण आहे रे. मलाही काही सुचत नाहीये ग. माझ्यामुळे जर दादाची नोकरी केली ना तर कोणालाही तोंड दाखवायची हिम्मत नाही होणार माझ्यात. नाही नाही आशू, असं काहीही नाही होणार. तू काळजी नको करू. तुलाही माहिती या वाक्यांना काही अर्थ नाहीये. मी या सगळ्यात फसत चालली. माझ्या आयुष्यात अचानक पैसा किती महत्वाचा होऊन बसलाय.
अगं या सगळ्या गडबडीत आपण किटीला विसरलोच. आपण पटकन भेटून येऊयात तिला. मला खूप काळजी वाटते तिची. का किटीला बरं नाही आहे का? नाही ग, ही त्या दिवशी पिऊन टाईट झाली आणि त्याच वेळेस नेमकी ती नमिता प्रधान घरी लागली ना सगळी वाट. त्या दिवसापासून इतकी फ्रस्ट्रेट होऊन बसली आहे ना. आपण पटकन जाऊन भेटून येऊयात तिला. असं म्हणतोस? बर चल. पुस्तकं आवरून ठेवत जा ग मालविका. भरभर पसरलेली असतात पुस्तकं तुझी. माझ्या पुस्तकांचा कप्पा दुष्यंताच्या कपड्यासाठी घेतलास ना, मग काय करू मी? उत्तर लगेच तयार असतात तुझी. भाऊ आहे ना तुझा तो. आणि पुढल्या आठवड्यात तुझ्या कपड्यांचा कप्पा रिकामा होतोय. तिथे ठेव सगळी पुस्तकं तुझी. ऐक नाही मालविका, पुस्तकं नीट आवरून ठेवावीत ग. कपाटावर टाइम टेबल लावून ठेवावं, म्हणजे दप्तर भरताना गोंधळ उडत नाही. कळलं का? मला आश्वत्याने सांगितलं. पुढल्या आठवड्यापासून तुझी आशू आत्या नसणार आहे म्हणून सांगते. कळलं? हॅलो, शेजारच्या वर्तक काकांकडून आजचा टाइम्स ऑफ इंडिया घेऊन ये जा जरा. एवढं निरीक्षण लिहून जाते. लालू लगेच हवाय मला, जा घेऊन ये. अंजू एक मिनिट. अंजू, आशू राहिली इथे तर नाही चालणार का? ठीक आहे, राहू दे तिला इथे. मी जाते घर सोडून. किटी, आशू, I love you, आशू. My baby. Thank you. Thank you so much. तू चिडला नाहीस ना माझ्यावर. बघितलंस, सुरूच आहे अजून हिचं. सुरू कुठे? संपलंय. द एंड. काय अवस्था करून घेतलीस किटी? डोकं फिरलाय का तुझं? फिरलाय, बधीर झालंय. बधीर. काय करावं काही सुचतच नाहीये. दारू प्यायचं बरोबर सुचत. आशू, एक महिनाभर मी उपवास असल्यासारखा काढला. ज्याला एक कुत्र फिरकलं नाही. आणि ज्या दिवशी मी दारूला हात लावला नेमका त्याच दिवशी शिफॉनची साडी दारात हजर. फिनिश. दी एंड. हसतेस काय निर्लज्जा? मग काय करू सांग ना आशू. मग काय करू? तू अशी दारू पिऊन टाईट झाल्यावर कुठल्याही बाईला धक्का बसणारच. अरे पण त्या बाईला जरा अक्कल नाही का? अक्कल. अक्कल आपल्याला नाहीये. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना, ते खरं आहे.
आशू आशू तू माझं एक काम करशील का प्लीज प्लीज. काय? मला ती नमिता प्रधान आहे ना, हाय हायरेस नमिता प्रधान, तेव्हा तू खूप आवडतेस. काय कोण जाणे ती ना सॉलिड फिदा आहे तुझ्यावर. ए आशू आशू प्लीज आशू प्लीज तू तू माझ्यासाठी तिच्याजवळ मस्का मार ना. आशू आशू प्लीज. मी आशू प्लीज माझ्यासाठी कर. हे सगळं काय चाललंय? सोड आधी हे सगळं. आशू आशू तू तू माझं एक काम केलंस ना तर 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 हे सगळं सोडलं. फिनिश्ड. दी एंड. खरंच तुझी शपथ. अरे आशू खरंच आशू प्लीज. आशू वहिनी काय करायचं? माझ्या स्वयंपाकघरात लुडबुड करू नका. एवढं केलं तरी खूप आहे. मी करते चहा. नको, चहा ठेवलाय मी, तू बाहेर जाऊन बस. चहा उकळेपर्यंत भाजी चिरून देऊ? नको. मी गेल्यानंतर तुझी घाई होते ना, चिरते ना मी. तू नसताना माझा संसार मीच करत होते. खरं आहे बहिणी, पण मी आता नुसती बसणारच आहे, त्यापेक्षा काहीतरी करते. नको, जेवढं केलंस तेवढं खूप आहे. धन्य झाले मी त्याने. काही करू नको. मी घेते. राहू दे. चहा घे आणि बाहेर जाऊन बस. टीचभर स्वयंपाकघरामध्ये गर्दी नकोय. माझं काम करू दे मला. मला थोडं बोलायचं होतं. मला काहीही बोलायचं नाहीये. बहिणी रागवू नकोस ना. अश्विनी, लोचटपणा करू नकोस. माझा एकदा निर्णय झाला तो झाला. हे घर माझं नाही, तुझ्या भावाचं आहे असं तुला वाटत असेल ना तर खुशाल राहतो इथे. मी पडते घराबाहेर माझ्या दोन्ही मुलांना घेऊन. बहिणी अगं, का असं बोलतीयस? हे घर तुझंच आहे. तू मला आधार दिलास, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. काही मोठेपणा वगैरे नाही. माझ्या नवऱ्याच्या शब्दाचा मान ठेवायला म्हणून तुला या घरात ठेवून घेतलं, तर तू त्यालाच गोत्यात आणलेस. मी हे सगळं काही मुद्दाम केलंय का? अश्विनी, माझ्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे. या विषयावर मला आणखीन चर्चा करायची नाही. आणि ज्या दिवशी तू ह्या घरातनं जाशील तेव्हा त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होईल. वहिनी, आणि घरातनं बाहेर पडायला तुला आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेत. तेव्हा बाळ बिस्तरा बांधा आणि निघायचं बघा. मा, तुम्ही मला जे सांगितलं त्यावर मी खूप विचार केला. नुसता विचार नाही करायचा नमिता, निर्णयावर यायचं. हो, मी निर्णय घेतलाय. आपण दुसरी डोनर बघूया. मा, मला आपल्या सगळ्यांना बाळ हवंय ना.
निर्णय पक्का आहे ना तुझा? हो. खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली माझ्या. मला राग आला होता तो किटीचा. मी किटीवर चिडले होते. खरं तर सरोगेशन या प्रोसेससाठी मी आधीच कन्व्हिन्स झाले होते. अशा पद्धतीने होणाऱ्या बाळाची मी स्वप्न पाहिली होती. किटीवर चिडून त्या बाळासाठीच नाही म्हणणं म्हणजे सर्दी पडशावर चिडून नाक कापून फेकून देण्यासारखं आहे. पण मा, यावेळेला मात्र मला प्रेशराईज करायचं नाही. ज्या बाईबद्दल किंवा ज्या मुलीबद्दल मी पूर्णपणे समाधानी असेल ना, तिलाच फायनल करायचं. किटीच्या वेळेस मीच आग्रह धरला होता आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेशर आलं होतं. 100% शरणागती. चूक मान्य आहे मला. नाही नाही, मला असं म्हणायचं नव्हतं मा. अगं, किटीच्या आधी जी बाई घरी आली होती त्यावेळेला जो काही तमाशा झाला त्यामुळे आपण सगळेच खूप कन्फ्यूज झालो होतो. त्यातूनच त्यावेळेला किटीचा फोन आला. जणू काही हा आपल्यासाठी लास्ट ऑप्शन आहे असाच विचार करून आपण तिला फायनल केलं होतं. आता घाई करायची नाही हे मला मान्य आहे, पण जन्मपत्रिका कुंडली हे तूही बघणार नाहीस. मान्य आहे ना तुला? 100% शरणागती. त्यावेळेला माझी चूक झाली होती. आता मलाही खूप बरं वाटतंय. आपण नव्या जुमाने नव्या मुली पाहायला सुरुवात करू. तुझ्या आयडियाज क्लिअर आहेत. हो. जीवाला जीव देणारी पण स्वाभिमानी, सात्विक स्वभावाची, तल्लख बुद्धीची, गोड वागणारी पण आपली निष्ठा कणखरपणे जपणारी, सुसंस्कृत आणि शालीन. अरे बाप रे, एवढे सगळे गुण एका मुलीमध्ये असू शकतात? हो, असू शकतात नाही, आहेत. मी पाहिलेत. अशी मुलगी बाईसाहेब, तुम्हाला भेटायला एक मुलगी आली. तुझा मी येते. मा, बहुतेक किटीच असेल. आली असेल पुन्हा लाळघोटेपणा करायला. नमिता, मी येते. तू इथे?